रमाळा तलाव हा अतिशय सुंदर तलाव आणि चांगला तलाव होता. गोंडराजांनी त्याचा सुंदर उपयोग पण केलेला आहे. पण गेल्या काही 2-3 दशकापासून आपण जर पाहिलं तर संपूर्ण शहराचं इकडलं जे सांडपाणी आहे हे ह्या तलावामध्ये यायचं आणि अजूनही हे सांडपाणी जे आहे ते तलावामध्ये येते आणि या सांडपाण्यामुळं इथला कुठलाही व्यक्ती, कुठलाही पक्षी, कुठलाही प्राणी हे जे पाणी आहे हे पाणी पिऊ शकत नाही. आणि इथे असणाऱ्या ज्या मासोळ्या आहेत किंवा इथे मासोळ्याचा व्यवसाय करणारे जे लोक आहेत, या लोकांना पण प्रचंड मोठी हानी इथे सहन करावी लागते. कुठलाही पैसा याला मिळत नाही. कारण आणि दरवर्षी शेकडो मासोळ्या ज्या आहेत ह्या मासोळ्या इथे मेल्या जातात. प्रशासनालाही माहीत आहे, नागरिकांनाही माहीत आहे, परंतु याच्यावर उपाययोजना केल्या जात नाही आहे. तेव्हा प्रशासनानं, नगरपालिकेनं, नागरिकांनी याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे आणि हे जे दूषित पाणी आहे की ज्या पाण्यामध्ये जे बायोलॉजिकल ज्याला म्हणतो आहे केमिकल घटक हे जास्त असल्यामुळे याच्यामधून शिओडी ज्याला BOD म्हणतो आपण, त्याच्यामुळे पाणी अत्यंत खराब होतं आणि ह्या मासोळ्या इथे मरतात आणि मासोळ्या मेल्यामुळे पुन्हा इथे प्रचंड वास होते आणि पाणी खराब होतं. तर काही नागरिक, प्रशासन, काही नेते यांना विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारचं जे दूषित पाणी आहे या तलावामध्ये येऊ नये आणि या तलावामध्ये आंघोळ करता आली पाहिजे. इथले मासोळ्या चांगल्या प्रकारे जगता आल्या पाहिजे असा प्रयत्न केला.